मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। चॅनलचं नाव अजून काही फिक्स नाही, जेव्हा फिक्स होईल तेव्हापासून आपण ब्लॉगमध्ये चॅनलचं नाव दररोज घेत जाऊ। अजून चॅनलचं नावच फिक्स केलं नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण चॅनलचं नाव काय ठेवायला पाहिजे। तर आज झाला विषय असा, हे बा इथं विश्वास आणि सागर हे दोघे इथं बसले। मी घरी जेवत होतो, मला विश्वासचा कॉल आला। विश्वास बोलला की ब्लॉग काढायचा आपल्याला, ये इथं, आणि माझ्याकडे खूप काही कंटेंट आहे। तर आपल्या कंटेंट नसल्यामुळे आपण 2 दिवस ब्लॉग टाकला नाही, आणि आज कंटेंटच्या आशेने मी जेवल्यानंतर मला झोप आली असताना देखील मी इथं आलो, आणि अशा पद्धतीने यांनी मला फसवले। तर यांनी बोलवलं तर मला इथं कंटेंट आहे या आशेने मी आलोय, पण कंटेंट तर काय भेटलं नाही। पण आपली एक अनाउन्समेंट होती, ती थोडी लेट करणार होतो आपण, पण आता आज केलाय ब्लॉग चालू, तर आपण ते अनाउन्समेंट करून टाकू। काय सागर सर, करायची का? ओके सर, तर विषय असा आहे, सागरचं झालंय लग्न गेल्या वर्षी। माझं 2 वर्षापूर्वी लग्न झालंय, याचं काय अजून झालं नाही, याचा विषय नाही, तुम्हाला सगळे। तर असं झालं विषय, लग्न झालंय हा विषय नाही। विषय असा आहे, लग्न झाल्यानंतर आमचे वाढले वजन। लग्नानंतर माझे वजन वाढले जवळजवळ 12 किलो, आणि सागरचं वाढले जवळजवळ 20 किलो। तर आता आम्ही एक चॅलेंज घेतलंय, ते चॅलेंज असे, आम्ही 1 तारखेपासून 1 नोव्हेंबर पासून आम्ही शुगर पूर्णपणे सोडणार आहे। म्हणजे शुगर अजिबात खाणार नाही, कोणत्याच फॉर्म मध्ये, लिक्विड मध्ये नाही किंवा सॉलिड नाही, कोणत्याच फॉर्म मध्ये आम्ही शुगर खाणार नाही। फक्त फळं म्हणजे फ्रुट्स मधून जी शुगर भेटेल तेवढीच शुगर आम्ही खाणार आहे। तर त्याचा किती इफेक्ट होतोय ते तुम्हाला नक्कीच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपण अपडेट देणार आहे। आपण 1 महिन्याचं चॅलेंज घेणार आहे, नो शुगर चॅलेंज 1 महिन्याचं। त्याच्यात प्रत्येक 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी आपण अपडेट देणार आहे, वजन किती कमी झालं आणि आपल्या चेहऱ्यावरती किती फरक पडला, त्याचा म्हणजे स्किनवरती काय फरक पडला विथ शुगर न खाण्याचा। सागरचं असं म्हणणं आहे, तू ब्लॉग काय असा बनवू नको, तो मला जरा सजेशन देतोय। तर काय म्हणणे सागर, तू मी कसा ब्लॉग बनवायला पाहिजे? असं म्हणायचे, तू आता गावाला होता, तू 2, 4, 7, 8 व्हिडिओ बनवून टाकले, तू अचानक डायरेक्ट मुशीला आलाय, काल डायरेक्ट इथे लॅबमधून व्हिडिओ काढतो। लोकांना दाखव जरा मुशीला, तू कुठे राहतो, ती सोसायटी कुठे। अरे आपली फॅन फॉलोइंग जास्त झाली तर आपल्या घरी येते ना सगळी, म्हणून मी घर दाखवत नाही। मुशीमध्ये काय काय मोठे मोठे दुकान आहे, कपडे, शोरूम्स आहे, इमारती, असं दाखव इथं आपला कसं मोठा मॉल झालाय। असंच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत गेल्या पाहिजे। तू डायरेक्ट गावातून डायरेक्ट इथं आला लॅबमध्ये, मग कसं काय मिस्टर इंडिया का तू? मित्रांनो, सागर सरांचं म्हणणं देखील मला पटलेलं आहे। सागर सरांचं म्हणणं देखील मला पटलेलं आहे, पण विषय काय आलाय, मी गावातून आलो आणि मोकार काम होतं, कामामुळे काय आपलं व्हिडिओ बनवायला जमला नाही। तर आपण आता ट्राय करू इथून पुढं व्हिडिओ बनवायचा, दररोज नवीन व्हिडिओ आपण बनवत जाऊ। तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील। मित्रांनो, विश्वासला लागली भूक। विश्वास काही लग्न झालं नाही आणि वायकर झाले, पण त्याची बायको गेली गावाला, सुखी माणूस आली का? तर आम्ही चाललोय आता काहीतरी खायला, पाहूया काय भेटते बाहेर खायला। आता टाइम पण खूप झालाय, खायला काय भेटते पाहू। आपण करतोय आता लॅब बंद आणि जायचं आपल्याला जेवायला। तर काय खायचंय जेवण डिस्कशन चाललंय। विश्वास म्हणतोय मला लाईट बुक आहे, तर सागर म्हणतोय ही लाईट का? नाही, फुकट ऍडव्हर्टाईज नाही करा। मग अशी आमचा विचार चालला होता काय खायचं। फायनली ठरलं आमचं चिकन। आम्ही चिकन थाळी खायला आलो होतो, हे सागर सर चिकन खात होते। तर मित्रांनो, आपलं झालंय जेवण आणि आपण चाललोय आता घरी। तर हा आहे आपला देव आळंदी रोड, आणि पुढे गेल्यावर आता आपल्याला येईल पुणे नाशिक हायवे, मावा कुल्फी एक। तर आपण आले घरी, हा ब्लॉग आपण इथेच एंड करू। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।